नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मित्राच्या पत्नीला फोन करतो या संशयातून एकावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी खेड तालुक्यात चांदूस या ठिकाणी घडली। या घटनेत पोटात गोळी लागून शुभम संतोष तांबे वय वर्ष 20 राहणार आजखेड बुद्रुक तालुका खेड हा जखमी झाला। गोळीबार प्रकरणी अंकुर कारळे राहणार चांदोस याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम तांबे हा केतन कारळे यांच्या पत्नीला फोन करतो या कारणावरून 7 महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता। याच भांडणाच्या कारणातून केतन कारळे यांनी शुभम तांबे याला फोन करून अंकुर कारळे हा मला मारणार आहे, तू माझ्या घरी येऊन मला घेऊन जा असे सांगून घरी बोलावले। अंकुर कारळे हा आधीच त्या ठिकाणी होता। त्याने पिस्तुलाने केतन कारळे यांच्या पत्नीच्या कारणावरून व झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शुभम तांबे यांच्या पोटात गोळी मारून गंभीर जखमी केले। गंभीर जखमी तांबे याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा खेड पोलीस शोध घेत आहेत। बायकोशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला कारणे धडक देत जखमी केले आहे। ही घटना गुरुवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी चाकण या ठिकाणी घडली। चाकण पोलिसांनी संबंधित कार चालकाला अटक केली आहे। महेश नाणेकर वय वर्ष 34 राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत। आरोपीला फिर्यादी व त्याच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय होता। यातून त्याने फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या अंगावर कार घालून फिर्यादीला जखमी केले व दुचाकीचे नुकसान केले। यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे। अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे LPG टँकर धोक्याचा बावटा दाखवित धावत आहेत। येथील प्रचंड वाहतूक कोंडीने सर्वच जण हैराण झाले आहेत। उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव MIDC आणि मराठवाडा, विदर्भ व मावळ तसेच मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव चाकण शिक्रापूर या 56 किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्यावर वाहनांची संख्या मागील काही वर्षांत वाढली आहे। मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी बायपास, भंडारा डोंगर, सुधापूल ते खेड तालुक्यातील महाळुंगे, खालुंबरे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी, बहोळ आदी ठिकाणी तीव्र उतार आणि धोकादायक वळणे असून अपघात प्रवण क्षेत्रे आहेत। या रस्त्यासाठी निधी उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्ष जागेवर अजून काहीही काम होत नसल्यानं सातत्याने अशी स्थिती निर्माण होत आहे। सध्या तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासह सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या। सरपंच एका गटाचा तर सदस्य एका बाजूचे असेच चित्र काही ग्रामपंचायतीच्या या उपसरपंच पदाच्या निवडणुकीतून समोर आले। दरम्यान आंबोली परिसरातील आडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनील तुकाराम कावडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। गणेश साबळे यांनी वाकू ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे। प्रिया किरण टोपे यांची वाकी बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे। मोनिका शरद जठार यांची धुवोली वांजळे गावच्या उपसरपंचपदी निवड झाली। आंबेठाण तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमोल रोहिदास दवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे। खेड तालुक्यातील चासकमान धरम परिसरातील मोहकल येथील ठाकर समाजाने एकत्र येऊन शासनाच्या 13 शबरी आवास आणि 3 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर एकत्रित येऊन एकाच वेळी समन्वयाने कॉलनी टाईप 16 घरकुले बांधून पूर्ण केले। राज्य सरकारच्या वतीने 2021-22 या वर्षातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल तयार करून एक आदर्श मॉडेल तयार केल्याबद्दल राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर आज शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिली। या अपघातात एकाच दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। चित्राईमळा भागात हा अपघात झालाय। प्रणव शिवाजी मुळे व 19 असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून हर्षल उमेश मुळे आज जखमी झाला आहे। संबंधित तरुण चाकण बाजूने बिरदवडी मुळे वस्ती या ठिकाणी आपल्या घरी जात असताना MH14 CP 7486 या मालवाहतूक करणाऱ्या अवजड कंटेनरने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला। अपघातानंतर पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी कंटेनर चालकास आंबेठाण चौक या ठिकाणी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले। श्री क्षेत्र आळंदी येथे 5 ते 12 डिसेंबर या कालावधीत कार्तिक यात्रा भरणार आहे। यानिमित्त अलंकापुरीत लाखो वारकरी भाविक येण्याची शक्यता आहे। आळंदी येथे आलेले वारकरी देहुगाव आणि भंडारा डोंगर येथेही दर्शनासाठी जात असतात। त्या पार्श्वभूमीवर दिघी, आळंदी, देहू रोड, तळवडे, चाकण वाहतूक विभागातील वाहतूक वळवण्यात आली आहे।
5 ते 12 डिसेंबर या कालावधीतील वाहतुकीतील बदल करण्यात आलाय। मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय। तसेच भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग वाहतुकीस खुले असणार आहे। चिंबडी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे। आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार असून पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे। बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रविवारी काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। वातावरणातील बदलाने कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले। शुक्रवारी सकाळपासून खेड तालुक्यात आकाश अंशतः ढगाळही होते। पुढील 3 ते 4 दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी सर्व विभागांनी ठोस उपाययोजना करावी अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी केल्या आहेत। इंद्रायणी नदीवरील वाढते प्रदूषण, तीर्थक्षेत्र आळंदीमधील नदीपात्रात आलेला फेस या गंभीर विषयावर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नितीन गोरे, सदस्य महाप्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयात गुरुवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगर परिषद, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी श्री नितीन गोरे यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून इंद्रायणी नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या। यावेळी अधिकाऱ्यांनी आपण या विषयावर करत असलेले प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नदी सुशोभीकरण आराखडा याची माहिती दिली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यात महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या हद्दीतील सर्व एसटीपी व ईटीपी लवकरात लवकर कार्यान्वित करावेत असे गोरे यांनी सांगितले। प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे, उपविभागीय अधिकारी मंचक जाधव, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी केंद्रे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे योगेश आल्हाट आदी यावेळी उपस्थित होते। मोई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान साकोरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे। वाकी बुद्रुक येथे पांडुरंग रामचंद्र टोपे यांच्या गायीचा हरणिया वासराचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी घरातील आणि गावातील पशुपालक शेतकऱ्यांनी हजेरी लावली। चाकण रोहकल रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री रोहित्र खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच्या नटांना वेल्डिंग केलेले असल्याने चोरट्यांचा डाव फसला। मात्र या संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा मागील 24 तासांपासून खंडित झालाय। काल गुरुवार या दिवशी डायमंड चौक, रोखोड रस्ता या ठिकाणी 200 वॅटची डीपी असताना या अशा घटना वारंवार होतात की चोरी करायचा प्रयत्न केला त्यांनी। ते आम्ही वेल्डिंग करून नट वेल्डिंग केले होते म्हणून त्यांना ते डीपीचं झाकण उघडलं नाही, पण त्यांनी उघडलं नसल्यामुळे ती डीपी खाली ढकलून दिली आणि त्याची नुकसान झाली भरपूर। खरोखरच सांगूशी वाटतं की अशा घटना अनेक तालुक्यामध्ये म्हणजे नदीच्या कडेला ज्या जंगलामध्ये डीपी असतात, शेतकऱ्यांची अहोरात्र त्यांची नुकसान होती, कारण डीपी जळाल्यानंतर 3 ते 4 दिवस लागतात। म्हणून या ठिकाणी ह्या चोरांना पकडण्यासाठी अहोरात्र आम्ही शेतकरी विचार करत आहे। चाकणमधील चक्रेश्वर मंदिरात रविवारी 26 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला विविध धार्मिक कार्याक्रमांसह भावगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मंदिर परिसर विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी कारंजे यामुळे उजळून निघाला आहे। माझं नाव गणेश दत्तात्रय नागीस, चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिराचे पुजारी आहे। हे मंदिर फार रामायण महाभारत काळापासून या मंदिराची आख्यायिका आहे। इथे अनेक पुरातन विभाग, अनेक मोठे मोठे संत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज येऊन गेले आहेत। अशा इथे त्रिपुरा पौर्णिमेचे भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड। आज आपण चक्रेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट परिसरात आहोत। या ठिकाणी ट्रस्टद्वारा विविध विकास कामं सुरू असून मागील 2-3 महिन्यापूर्वी आपण अधिक मासाचा कार्यक्रम घेतलेला होता। दरवर्षी विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। आता दिवाळीमध्ये देखील जी शेतकऱ्यांची दिवाळी असते ती त्रिपुरा पौर्णिमेला असते, त्यामुळं या ठिकाणी 2 दिवस कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे। 26 तारखेला रांगोळी महोत्सव आणि महिलांनी जे काय हे करणार आहेत कार्यक्रम,
तसेच 27 तारखेला भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार रामभाऊजी कांडगे आणि आम्ही सर्व सहकारी त्याबाबतचे नियोजन केलेले असून भाविकांना ही विनंती आहे की या ठिकाणी आपण सक्रिय सहभाग घ्यावा. रविवारी 26 तारखेला त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी जे काही रांगोळी महोत्सव आहे त्यामध्ये विविध ठिकाणाहून महिला या ठिकाणी येणार आहेत. तोही कार्यक्रम अतिशय चांगला होणार असून दुसऱ्या दिवशी भक्ती संगीत आणि त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम देखील होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी जे आपण तळं पाहतोय तर त्या तळ्यामध्ये देखील विविध विकास कामे ट्रस्ट आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असून विद्युतीकरण चालू आहे, कारंजे बसवले आणि जे काय आपण इतर विकास कामं पाहत आहोत त्याचा बदल ट्रस्टमार्फत हिरहिरीने पाठपुरावा करून प्रशासनाकडे आपण करत आहोत. हे चक्रेश्वर देवस्थान क वर्ग दर्जाचं देवस्थान आहे, त्यामुळे शासनाकडून दरवर्षी या ठिकाणी विविध निधी येत असतात. तसेच भाविक भक्त देखील मोठ्या मनाने इथं दानशूरपणे निधी देतात, देणगी देतात आणि त्यामुळं या परिसराचा विकास होतोय. तर माझी विनंती भाविक भक्तांना एवढीच आहे की आपण ट्रस्टकडे वेळोवेळी जे देणगी देत आहात ती देणगीचा ओघ असाच मोठ्या प्रमाणावर सुरू ठेवावा जेणेकरून आपल्याला हा परिसर अतिशय चांगल्या प्रकारे विकसित करता येईल. धन्यवाद. जरेवाडी तालुका खेड येथील युवा उद्योजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गुलाबराव राक्षे वय वर्ष 45 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, 3 मुली व 1 मुलगा असा परिवार आहे. नितीन राक्षे यांनी राक्षेवाडी परिसरात SN इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनानं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने राजगुरुनगरमध्ये मोफत मराठा वधूवर मेळावा होणार आहे. हा मेळावा सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये उपोषण स्थळी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजामार्फत देण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.